आनंद वाटतो आणि आज मुलींना सगळे पाठी टाकतात. तुमच्या मुलीने एवढं मोठं काम केलं, काय तुम्हाला वाटतं? खूप मोठी अचीवमेंट आहे. स्पेशली आजच्या जगात जेव्हा आपण मुलींना पुढं पाठवायचा प्रयत्न करतो तर ही एक स्टेप आहे त्याच्यासाठी. आणि ती खूप सेल्फ कॉन्फिडंट आहे. तिच्या आईचं तिला खूप सपोर्ट आहे. ह्या सगळ्यामुळे ती हे सगळं अचीव करू शकते. आणि आम्ही अभिमानी आहोत की मला मुलगी आहे. या ठिकाणी आपली मुलगी पोचली आहे, कसा आनंद आहे? मला खूप छान वाटतंय आणि मला इतका आनंद होतोय की माझी मुलगी पूर्ण इंडियामध्ये तिसरी आली आहे. आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस घेतली आणि काय तिची मी खूप प्रॅक्टिस घ्यायची आणि ती मेहनती आहे. तिला मी जे काही शिकवलं ना ती छान करते. आणि तिथे पण ती इतकी कॉन्फिडंट होती की पुढचं काय स्वप्न आहे तुमचं? तिचं स्वप्न आहे मिस युनिव्हर्स व्हायचं आणि तिला मोठी डान्सर आणि पायलट व्हायचं. आता बघू त्यातलं काय चूज करते ती मोठी झाल्यानंतर. यशस्वीपणे इथपर्यंत पोचलीस आणि काय पुढचं ध्येय आहे तुझं? I'm very happy that I won this award. I think that I deserve it because, obviously, and everything is because of my mom, my dad, and my brother. Thank you. कसं वाटतं तुला? मला खूप हॅपी फिलिंग वाटते कारण की मी विन झाली आहे ही अवॉर्ड आणि हे सगळं माझ्या मम्मी पप्पा आणि माझा लहान भाऊमुळे हे झालं आहे. थँक्यू. किती कॉम्पिटिशनला किती मुली होत्या तुझ्यासोबत आणि कसं त्यातला अनुभव कसा होता तुझा? त्याच्यातनं मुली 40 to 45 तरी होते. हां. कुठून आल्या होत्या, कुठल्या देशातल्या होत्या, काही माहिती आहे? सगळ्या इंडियाचे आले होते, म्हणजे मध्य प्रदेश. किती राऊंड झाले तुझे टोटल? माझे टोटल 3 राऊंड झाले. तुला भीती वाटलेली का त्यावेळेला स्टेजवरती जाताना? मला भीती वाटत नव्हती. मी कॉन्फिडंट राहिली होती. हां. पुढं काय करायचं तुला? काय स्वप्न आहे तुझं? तुला काय व्हायचं? मला मिस युनिव्हर्स व्हायचं आहे आणि मोठी डान्सर व्हायचं.